तर या काळात धक्काधक्की एवढी आहे, एवढी रेटारेटी आहे, एवढी गर्दी आहे, आपल्या अंतःकरणाला अस्थिर करणारी एवढी निमित्त प्रसारमाध्यमांनी आपल्यासमोर आणून ठेवलेली आहेत, की या सगळ्या धक्काधक्कीमध्ये अंतःकरण शांत करणं, अंतःकरणाला शांतीचा लाभ होणं, अंतःकरण शांत होऊन आपल्याला समाधान नावाचं सुख प्राप्त होणं जगाच्या राहटीमध्ये अशक्य आहे. एकच आपल्या हातामध्ये साधन आहे, संताच्या वाङ्मयाचा विचार करणं. साधुपुरुषाच्या वाङ्मयाच्या संबंधानं आपण जर चिंतन केलं, ज्ञानेश्वरी नुसती घ्या, ज्ञानेश्वरी घेऊन रोज वाचायला लागा. 4-5च ओव्या वाचा, फार वाचा मी म्हणत नाही, 4-5च ओव्या वाचा. तुकाराम महाराजांचा एकच अभंग बघा, संपूर्ण अभंग वाचा, डोळ्यासमोर ठेवा. त्या अभंगाच्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीच्या शब्दातून ज्ञानेश्वर महाराजांचं वात्सल्य कसं प्रगट व्हायला लागलं. शब्दाचा अर्थ घेऊ नका, शब्दाचा ओलावा बघा. त्या शब्दाच्या पाठीमागे असलेली ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची प्रेरणा बघा. ते शब्द उच्चारून त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळावा, याच्यापेक्षा त्या शब्दाच्या पाठीमागची कृपा, त्या शब्दाच्या पाठीमागची अनुभूती, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. ज्ञानोबारांनी साधुपुरुषाचं वर्णन केलं. संताच्या मुखातून शब्द नंतर येतात, पण संतांच्या अंतःकरणात कृपा, जगाच्या संबंधातली कृपा आधी येते आणि ती कृपा शब्दाला जन्म देते. मग त्यांच्या मुखातून आलेले शब्द पाहत असताना ते शब्द नुसते पाहण्याच्या पेक्षा त्या शब्दाला कारण असलेली कृपा, जगाच्या संबंधानं अंतःकरणात असलेला स्नेहभाव, जगाच्या कल्याणाची त्या साधुपुरुषाच्या अंतःकरणात असलेली तळमळ, या गोष्टीपर्यंत आपल्याला जर जाता आलं, शब्द नुसते न पाहता